मजेशीर आहे, खात्रीशीर आहे, त्यामुळे छान आहे। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहोत अंधेरी मध्ये, अंधेरी ईस्ट मध्ये जम्बो दर्शन या एरियामध्ये। लोकेशन असं आहे की इथे लेफ्ट मारला की गोखले पूल आणि राईट मारला तर मेन हायवे, आणि हा मेन एरिया आहे तो जम्बो दर्शन करून एरिया आहे। पण आता इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे की आपण जे काय पाणीपुरी वगैरे खातो तर ते पाणीपुरी आतापर्यंत आपण ना वेगवेगळ्या ठिकाणी खाल्ली आहे, पण त्या पाणी आपण कुठलं वापरतात आहे, काय वापरतात आहे आपल्याला ते काय माहिती नसतं आणि आपण ते मजेने खात असतो। पण आज आपण आलो आहोत जम्बो दर्शन एरियामध्ये, एक फेमस पाणीपुरीवाला आहे। तर तिथे पाणीपुरी ही बिस्लरीच्या पाण्यामध्ये पाणीपुरी बनवली जाते। ते या मी तुम्हाला दाखवतो कशी बनवली जाते, काय किती चांगले चांगले लोक येऊन इथे खातात आहे, कारण की ते शुद्ध पाण्यामध्ये आणि मिनरल्स वॉटरमध्ये पाणीपुरी देतात आहे आणि प्रत्येक गोष्टीची एक चांगली क्वालिटी आहे त्यांच्याकडे। त्याच्यामुळे सगळे लोक निश्चिंत येतात, मस्त इथे आनंद घेतात, पाणीपुरी वगैरे खातात, सगळं मजा असते आणि लोकांचा एक विरंगुळा होतो संध्याकाळच्या टाइम। ये दुकान का नाम है भोला चाट भंडार और यहाँ का प्रोपराइटर हूँ मैं संजय गुप्ता। अच्छा, संजय गुप्ता है, संजय गुप्ता। तो कितने साल हुए भाई यहाँ पे? 40 साल हो गए। अच्छा, 40 वर्ष झाले आता त्यांना, म्हणजे हाफ सेंचुरी मारायला तर 10 वर्ष बाकी आहेत, मारतील ती पण। ठीक है, 100% मारणार सांगतात आहे बघा। फिर सबको क्या उस दिन सब फ्री में रहेगा क्या? पूरा अंधेरी लोग को फ्री है। अरे वाह, अंधेरी लोग को पूरा फ्री। ठीक है, लो आ जाना, फिर हाफ सेंचुरी पूरा हो जाने होगा तब। ठीक है, तर बघा मित्रांनो, खूप चांगली मेहनत करतात आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीची पाणीपुरी देतात आहे, खूप चांगल्या क्वालिटीची पाणीपुरी आहे। ठीक आहे, आणि सगळं क्वालिटी प्रोडक्ट आहे, क्वालिटी प्रोडक्ट, आणि बिस्लरी पाणीमध्येच ते बनवतात, बाकी लोकल वॉटर वापरत नाही, ते पूर्ण पाणी बिस्लरीचं वापरतात आहे। 2004 पासून ते करतात आहे सर्व। ठीक आहे, जॉन्डिसचा बिमारी निघाले होता त्यापासून। हा, म्हणजे असे आजार वगैरे आले होते काही प्रकारचे एका काळामध्ये, त्या टायमाला 2004 मध्ये, तेव्हा त्यांनी हा कॉन्सेप्ट निवडला होता। ठीक आहे, आणि तो कॉन्सेप्ट त्यांचा सक्सेस झालेला आहे। आता कॉन्सेप्ट हा सक्सेस आहे त्यांचा आणि पुढे पण सक्सेस चालू राहील। आणि तुम्ही गर्दी वगैरे बघू शकता, लोक किती आनंदाने खायला आलेत है ना। म्हणजे हा क्राऊड आहे यांचा, बघा ह्यांनी मिळवलेला, ह्यांच्या मेहनतीने मिळवलेला क्राऊड आहे हा मित्रांनो, समजलं? तर धंद्यामध्ये यश असतं, पण तुमची कल्पना कशी पाहिजे। मित्रांनो, आता आपण पाणीपुरी खातोय, बघूया आता कशी आहे ती पाणीपुरी। चांगली आहे पाणीपुरी, चांगली आहे, छान बनवली आहे। हा फरक बघायचा होता आपल्याला, काय आहे त्यामध्ये फरक। असं आहे, इतर ठिकाणी आपण खाल्लेले आहेत भरपूर पाणीपुरी वगैरे, ह्या ठिकाणी ठीक आहे, छान आहे, आणि असं विचार करायला लागत कशी असेल, काय असेल वगैरे, ते योग्य आहे सर्व। क्राऊड पण बघू शकतात, लोक उभे आहेत, बिचारे माझ्यासाठी पण थांबलेत, त्यांना पण खायची आहे। स्वाईन फ्लू जो पसरला होता त्याच्यानंतर त्यांना हा कॉन्सेप्ट आठवला की बाबा आपण असं करू शकतो, लोकांना चांगल्या पाणीमधून आपण पाणीपुरी खायला देऊ शकतो। आणि त्याच्यानंतर त्यांनी हा उपक्रम राबवला आहे, त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे सर्वात। त्या टायमाला त्यांनी राबवला, आतापर्यंत तो कंटिन्यू केला त्या लोकांनी, याला सगळ्यात जास्त महत्व द्यावं असं वाटतंय। त्याला चांगली गोष्ट आहे, लोक आनंदाने येतात आहे, खातात आहे, मजेशीर आहे, खात्रीशीर आहे, त्यामुळे छान आहे। तर मित्रांनो, आपल्याला ना काही कस्टमर्स भेटले, पाणीपुरी खायला आले होते, अपन त्यांना विचारलं पानीपुरी कशी वाटली। सर क्या आपको क्या लगता है पानीपुरी कैसी थी? बहुत अच्छी थी, एकदम क्लास आइटम बनाते हैं लोग, प्योर बिस्लरी पानी से बनाते हैं। और हम लोग 7-8 साल से तो रेगुलरली आते हैं, हम लोग कांदिवली रहते हैं। अच्छा, कांदिवली रहते हो? ओके ओके, तो म्हणजे समजून जातं ते कांदिवलीवरून आले तिथे खायला, त्यांना किती आवडत असेल तुम्हीच विचार करा। सर तुम्हाला काय वाटतं? सांगा सर, सांगा बिंदास। बहुत अच्छी लगती है, बहुत अच्छी लगती है पानीपुरी खाने में। दूसरे पानीपुरी में क्या लग रहा है? उसका टेस्ट बहुत अच्छा है, एकदम क्वालिटी सब मेंटेन करते हैं। कितने साल से आ रहे हो आप?
7-8 मैं तो 7-8 साल से आ रहा हूँ। मतलब जगह अपनी ज्यादा ट्राई नहीं, दूसरी जगह हम नहीं ट्राई करते, इधर ही खाते हैं। काही लोक आहेत ना पाणीपुरी खाताना पण विचार करून खातात, समजलं ना, म्हणजे इकडे तिकडे खायचं नाहीये लक्षात घ्या आणि चांगल्या ठिकाणी खात जा पाणीपुरी वगैरे। अशा ठिकाणी पाणीपुरी खाल्ली तर आपली हेल्थ पण चांगली राहील। ठीक आहे, अजून एक सर आलेत आपले, ते पण आपल्याला त्यांचं काय सांगतील, त्यांना कशी वाटते पाणीपुरी। बघा मित्र, ते पण आवडीने खातात एकदम। बहुत ही बढ़िया, कैसा लग रहा है पाणीपुरी को? क्या बात है, क्या बहुत ही बोलोगे? बढ़िया है। हम तो हर बार ऑफिस में 2 दिन तो इधर आते हैं, बीच में बाद में घर पे जाते हैं खाने के बाद। अच्छा, कॉन्सेप्ट अच्छा लगता है। हाँ, बिस्लरी का पानी का टेस्ट भी अच्छा और ठंडा पानी रहता है तो मजा आता है। बघा मित्रांनो, म्हणजे अशी आवड आहे लोकांना बिस्लरीच्या पाणीपुरी खायची। म्हणजे यांनी खूप चांगला उपक्रम केलाय, मला पण आवडला तो। आणि बघू शकता तुम्ही, भरपूर आयटम आहेत त्यांच्याकडे, भेलपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, सँडविच वगैरे असे भरपूर आयटम आहेत। पण पाणी ज्या गोष्टीमध्ये आलं तर ते लक्षात घ्या, बिस्लरी मध्येच येणार आहे त्यांचा असं, त्यामुळे बेस्ट आहे। या मग सर्वांनी मित्रांनो तुम्ही पण। आजच्या पुरतं एवढंच, धन्यवाद, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। आणि मित्रांनो, अशी पाणीपुरी कुठे अजून मिळते ना, हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा, ठीक आहे। आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।